चॅनल आपली टीचर. त्याच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 15th चॅप्टर पाहणार आहोत, जो आहे एरिया. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण एरिया ऑफ पॅरेललोग्राम आणि एरिया ऑफ रोम्बस पाहिलं. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 15.1 आणि 15.2 सॉल्व केला. पार्ट 1ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. त्याचबरोबर इथे राईट हँड साईडला कॉर्नरला मी आय बटनच्या इथे सुद्धा प्रोव्हाइड करेन. तुम्ही पार्ट 1 नक्कीच चेकआउट करू शकता आणि आपला कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्याच्या एपिसोडमध्ये आपण एरिया ऑफ ट्रॅपेझियम पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 15.3 सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज पाहू शकाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो स्टुडंट, एरिया या चॅप्टरमधला आपला थर्ड पॉईंट आहे एरिया ऑफ ट्रॅपेझियम. सो तुम्ही ट्रॅपेझियम ABCD हा ड्रॉ केलेला आहे. तर ट्रॅपेझियमच्या पॉईंट A वरून मी साईड DC वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. सेम पॉईंट B मधून त्या पॉईंट B वरून समोरील साईड DC वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सो परपेंडिक्युलर AP आणि परपेंडिक्युलर BQ हे सेम लेंथचे आहेत आणि त्या दोघांची लेंथ आपण H अशी पकडूया. सो ट्रॅपेझियमची साईड AB आहे, ही पॅरलल आहे साईड DCला. सो इथे आपला परपेंडिक्युलर्समुळे ट्रॅपेझियमचे 3 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन झालेलं आहे. ते तिन्ही पार्ट्स इक्वल नाही आहेत. सो इथे 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत आणि हे राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. सो राईट अँगल ट्रायंगल APD, त्याचबरोबर राईट अँगल ट्रायंगल BQC आणि क्वाड्रिलॅटरल ABQ आणि P असे 3 पार्ट्स झालेले आहेत ट्रॅपेझियमचे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इक्वल टू एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल ABD प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABPQ प्लस एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल BQC. सो राइट एंगल ट्रायंगलचा एरिया आहे किंवा ट्रायंगलचा एरिया आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सो इथे हाईट आहे H आणि बेस आहे DP. सो लेंथ ऑफ DP प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD चा एरिया आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. सो इथे लेंथ आहे PQ. सो लेंथ ऑफ PQ इंटू ब्रेड्थ आहे H प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BQC इक्वल टू 1/2 इंटू हाईट इंटू लेंथ ऑफ QC. सो ह्या तिन्ही फॉर्म्युलाजमध्ये तुम्ही बघू शकता H हा कॉमन आहे. सो H आपण बाहेर काढूया. H इंटू ब्रॅकेटमध्ये राहिलं 1/2 इंटू लेंथ ऑफ DP प्लस लेंथ ऑफ PQ प्लस 1/2 इंटू लेंथ ऑफ QC. सो आता आपण 1/2 कॉमन काढूया ह्या एरियाच्या फॉर्म्युलामधून, विच इज इक्वल टू 1/2 इंटू H इंटू लेंथ ऑफ DP प्लस 2 इंटू लेंथ ऑफ PQ. कारण लेंथ ऑफ PQमध्ये 1/2 नाही आहे, त्यामुळे आपण त्याला 2ने मल्टिप्लाय केलं प्लस लेंथ ऑफ QC. सो तुम्ही इथे पाहू शकता 2 इंटू लेंथ ऑफ PQ. सो लेंथ ऑफ PQ इक्वल टू लेंथ ऑफ AB. सो 2 इंटू लेंथ ऑफ PQच्या इथे आपण लेंथ ऑफ PQ प्लस लेंथ ऑफ AB असं लिहू शकतो. देअरफॉर 1/2 इंटू H इंटू लेंथ ऑफ DP
plus length of PQ plus length of AB plus length of QC. Bracket complete. So 1/2 into H into length of DP plus length of PQ plus length of QC हे आपण एकत्र लिहूया. Length of DP plus length of PQ plus length of QC plus length of AB. सो तुम्ही आपण डायग्राममध्ये लिहूया. लेंथ ऑफ DP प्लस लेंथ ऑफ PQ प्लस लेंथ ऑफ QC इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट DC. त्यामुळे ह्या तिन्ही लेंथच्या ऐवजी आपण लेंथ ऑफ DC हे लिहू शकतो, विच इज इक्वल टू 1/2 इंटू H इंटू लेंथ ऑफ DC प्लस लेंथ ऑफ AB. पण लेंथ ऑफ DC आणि AB ह्या ट्रॅपेझियमच्या दोन पॅरलल साईड्स आहेत, त्यामुळे 1/2 इंटू H इंटू सम ऑफ पॅरलल साईड हा आहे ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला, विच इज इक्वल टू 1/2 इंटू H इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स. सो स्टुडंट प्रॅक्टिस सेट 15.3 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. इन क्वाड्रिलॅटरल और इन ट्रॅपेझियम ABCD लेंथ ऑफ AB इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ ऑफ DC इक्वल टू 9 सेंटीमीटर and length of AD इक्वल टू 8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD. सो इथे आपल्याला दोन पॅरलल ज्या साईड्स आहेत त्यांची लेंथ दिलेली आहे आणि ट्रॅपेझियमची हाईट दिलेली आहे. म्हणजे जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी ती आपल्याला दिलेली आहे. सो गिवन लेंथ ऑफ AB इक्वल टू 13 सेंटीमीटर, लेंथ ऑफ DC इक्वल टू 9 सेंटीमीटर, लेंथ ऑफ AD इक्वल टू 8 सेंटीमीटर. सो एरिया इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो इथे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल टू 1/2 इंटू H इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स. सो इथे पॅरलल साईड्सची लेंथ आहे 13 अँड 9 सेंटीमीटर. 13 प्लस 9 इक्वल टू 22. हाईट आहे आपली 8 सेंटीमीटर आणि इंटू 1/2. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर येतो 88. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम इक्वल टू 88 सेंटीमीटर स्क्वेअर. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अन आयसोस्केल ट्रॅपेझियम. सो आयसोस्केल ट्रॅपेझियम म्हणजे ट्रॅपेझियमच्या ज्या दोन नॉन पॅरलल साईड्स आहेत त्यासुद्धा इक्वल लेंथच्या असतात. सो लेंथ ऑफ PQ इक्वल टू 7 सेंटीमीटर. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. सेगमेंट SM टेन दिली आहे 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साईड्स इज 4 सेंटीमीटर. ट्रॅपेझियमची हाईट दिलेली आहे 4 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. सो इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. सो इथे PQ हा 7 सेंटीमीटर, PM आहे 4 सेंटीमीटर, PS त्यांनी दिलेला आहे 5 सेंटीमीटर आणि SM दिलेला आहे 3 सेंटीमीटर. सो इथे आयसोस्केल ट्रॅपेझियम आहेत म्हणजे दोन नॉन पॅरलल साईड आहेत त्या इक्वल लेंथच्या असेल. त्यामुळे एक नॉन पॅरलल साईड आहे 5 सेंटीमीटर, PS आहे 5 सेंटीमीटर, त्यामुळे QR सुद्धा असणार आहे 5 सेंटीमीटर. हाईट आहे ट्रॅपेझियमची म्हणजेच PM आहे 4 सेंटीमीटर, त्यामुळे PN सुद्धा असणार आहे 4 सेंटीमीटरची. त्यामुळे हे 7 सेंटीमीटर PQ 7 सेंटीमीटर आहे, त्यामुळे PN सुद्धा असणार आहे 7 सेंटीमीटर. त्यामुळे इथे आपल्याला PQ मिळाली 7 सेंटीमीटर, SR येणार आहे 3 + 7 विच इज इक्वल टू 10 + 3 = 13. सो SR आपली मिळाली 13 सेंटीमीटर म्हणजेच ज्या दोन पॅरलल साईड्स आहेत त्यांची लेंथ आपल्याला मिळाली आणि हाईट आहे 4 सेंटीमीटर. त्यामुळे एरिया ऑफ ट्रॅपेझियम PQRS इक्वल टू 1/2 इंटू H इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स. सो 1/2 इंटू हाईट आहे आपली 4 सेंटीमीटर इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स आहेत 7 + 13 विच इज इक्वल टू 20.
सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर येतो 40. सो एरिया ऑफ ट्रॅपेझियम PQR इज इक्वल टू 40 सेंटीमीटर स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.